मुंबईला जायचंय तर मग 25 वर्षे सेवा देणाऱ्या विश्वासू गीतांजली ट्रॅव्हल्सनं जायचं। प्रवास आनंदाचा विश्वास गीतांजलीचा। 25 वर्ष डेली सर्व्हिस, प्रवाशांचं सुख, सुखाचा प्रवास फक्त गीतांजली ट्रॅव्हल्सचाच। ऑफिस संपर्क नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। महाराष्ट्र शासनाने पवनार ते पत्रादेवी नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग राज्य महामार्ग विशेष क्रमांक 10 म्हणून घोषित केलाय। यानंतर शासनाने महामार्ग अधिनियमांतर्गत जमीन अधिग्रहणाची अधिसूचना जाहीर करताच अनेक गावांमध्ये चिंता आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले। खानापूर तालुक्यातून जाणाऱ्या या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गावरून आता जनतेच्या भावना तीव्र झालेत। शेतकऱ्यांच्या जमिनी, घरांची चिंता आणि भविष्यातील प्रश्न यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। याच पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक आणि सुभाष पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत शासनाला थेट सवाल केलेत। विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचे नुकसान होणार असेल तर ते कदापि सहन केले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिलाय। शेतकऱ्यांच्या घामाने फुललेल्या जमिनी वाचल्या पाहिजेत, जनतेचा आवाज ऐकला पाहिजे आणि कोणताही निर्णय घेताना स्थानिकांचा विश्वास जिंकला पाहिजे, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली। आता शक्तीपीठ महामार्गाचा विषय केवळ विकासाचाच न राहता जनभावनांचा बनलाय। शासन आणि जनतेत समन्वय साधला जातो का, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले। महाराष्ट्र शासनाने पवनार ते पत्रादेवी नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग राज्य महामार्ग विशेष क्रमांक 10 म्हणून घोषित केला आहे आणि शासनानं महामार्ग अधिनियमान्वये नुकतीच शक्तीपीठ मार्गासाठी जमीन अधिग्रहण अधिसूचना जाहीर केलेली आहे। हा महामार्ग खानापूर तालुक्यातील माहुली, वलखड, चिखलहोळ, भाग्यनगर, बाकुजवाडी, नागेवाडी, घानवड, हिंगणघारी, विटा, भाळवणी तर कडेगाव तालुक्यातील नेवरी, आंबेगाव, वडेरायबाग, वांगी, शिरगाव, देवराष्ट्रे, कुंभारगाव या गावामधून जाणार आहे। या महामार्गासाठी खानापूर कडेगाव तालुक्यातील हजारो एकर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे, याचा अधिसूचनेवरून दिसून येते। या अधिसूचना या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। आता वस्तुस्थिती अशी आहे की आपल्या खानापूर तालुक्यातून आपला सांगली ते बारामती हा राष्ट्रीय महामार्ग 160, गुहागर ते विजापूर राष्ट्रीय महामार्ग 166E हे 2 राष्ट्रीय महामार्ग जाते। विटा नेवरी सातारा हा राज्यमार्ग 140, विटा असन कोकरूड हा राज्यमार्ग 150 हे 2 राज्यमार्ग स्टेट हायवे जाते। त्याचबरोबरीनं विटा लेंगरे प्रजिमा 25, विटा पारे प्रजिमा 29 या रस्त्याचं हायब्रिड ॲन्युइटी अंतर्गत रुंदीकरण आणि कॉन्क्रिटीकरण करण्याचं काम सध्या सुरू आहे। कडेगाव तालुक्यातून गुहागर विजापूर रस्ता पुढे जातोयच, त्याबरोबरीनं पुसेसावळे, कडेपूर, वाकुर्डे हा राज्य महामार्ग 158 त्या ठिकाणी अस्तित्वात आलेला आहे। त्यामुळे या तालुक्यामध्ये अपेक्षित रस्ते आहेत आणि ह्या सर्व रस्त्यांचं गेल्या 10 वर्षामध्ये रुंदीकरण आणि मजबूतीकरणाचं काम झालंय। त्याला रस्त्याकडेचे 10 फूट, 15 फूट, 20 फूट, 25 फूट अशी बरीच जमीन गेलेली आहे आणि कुणी या मार्गाच्या रुंदीकरणामध्ये अडथळा केलेला नाही किंवा रुंदीकरणासाठी काही पैसे मिळालेले नाही। आता पुन्हा पुणे बेंगलोर हे ग्रीनफील्ड हायवे खानापूर तालुक्यातून माहुली, वलखड, वेजेगाव, भेंडवडे, साळशिंगे, जोंदळखिंडी, वासुंबे, रेणावे, रेवणगाव, गोटीखुर्द या गावातून जाणार आहे। याशिवाय सांगली जिल्ह्यातनं नागपूर ते रत्नागिरी हा 166 नंबरचा राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग जातोय आणि त्याचं नुकतंच काम जवळजवळ आता पूर्ण होऊन गेल्या 2 वर्षापासून तो रस्ता कार्यान्वित झालेला आहे। आता शासनाचा जो उद्देश आहे की शक्तीपीठ माहूर, पुन्हा तुळजापूर,
कोल्हापूर पंढरपूर यांना जोडायचा असा एक उद्देश त्यांनी जाहीर केलेला आहे. वस्तुस्थितीत हा 166 जो नागपूर रत्नागिरी मार्ग आहे त्या मार्गावर कोल्हापूर आहे, तुळजापूर आहे आणि माहूरच्या सुद्धा जवळनं नांदेडमधनं तो मार्ग जातोय. आणि त्या रस्त्याचं आता नुकतंच 2-3 वर्षात काम सुरू झाला रस्ता. अजूनही अपेक्षित वाहतूक त्या रस्त्यावर होईना झालंय, अपेक्षित टोल कलेक्शन सुद्धा होत नाही अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत आता हा नवीन शक्तीपीठ मार्ग त्या रस्त्याला साधारण समांतर अशा पद्धतीने काढला जातो, त्याची काय आवश्यकता नाही. आता आपल्या तालुक्यापुरतं जर बोलायचं झालं तर ह्याचं पूर्वी शेटफळकडनं असा बानुरगड जरंडी अशा पद्धतीने जाऊन तो कोल्हापूरच्या पुढे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जात होता. तिकडल्या शेतकऱ्यांनी विरोध केला म्हणून आता हा रस्ता बदलून हा माहुली आणि इकडनं प्रस्तावित रस्ता केलेला आहे. आता वास्तविक त्याने विरोध केला म्हणून हा रस्ता आमच्याकडे तुम्ही देताय. आता या गेल्या 10 वर्षामध्ये टेंबू, ताकारे, म्हैसाळ याचं पाणी येऊन आता ही सगळी जमीन ज्या भागातनं जाणार आहे ती जमीन बागायत झालेली आहे आणि त्या बागायत क्षेत्राचा लाभ शेतकऱ्यांना आता मिळतोय. शेतकरी त्या ठिकाणी थोडं पिकं घ्यायला लागलाय आणि अशा परिस्थितीत गरज नसलेला हा शक्तीपीठ मार्ग आपल्या तालुक्यातनं नसावा अशा पद्धतीची साधारण शेतकऱ्यांची भावना आता गेल्या काही दिवसामध्ये चर्चेतनं दिसून आलेली आहे. आता हा मार्ग असा उन्नत मार्ग आहे, म्हणजे वरनं असा जातोय आणि त्याला दोन्ही बाजूनं कुंपण आहे. त्यामुळे त्या रस्त्यानं गावातून मधनं जर गेला तर त्या मधनं एखादा जो रस्ता ठेवलेला आहे तेवढ्या रस्त्यानंच जायचं आहे. 1-1, 2-2, 3-3 किलोमीटर त्या गावातल्या शेतकऱ्यांना किरकोळ कामासाठी सुद्धा वळून जायला लागणार आहे. गावातनं शेतात बैलगाडी जाणार आहे किंवा ट्रॅक्टर जाणार आहे असे लहान लहान रस्ते, सगळे रस्ते या भागातले बंद होणार आहेत. त्याबरोबरीनं नैसर्गिक ओढे नाले जे आहेत ते बऱ्याच ठिकाणी बंद होणार आहेत आणि ते नैसर्गिक ओढे व नाले बंद होऊन दुसरं आता पाणी जाणार अशा पद्धतीचं एक चित्र तयार होणार आहे. त्यामुळे ह्या रस्त्याची वास्तविक आपल्या तालुक्याला काही गरज नाही आणि तो नसावा अशा पद्धतीची लोकभावना आहे. आम्ही आता ह्या ज्या अधिसूचना काढलेल्या आहेत त्या अधिसूचनेमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जातात त्या गावामध्ये जाऊन थोडं लोकांच्या मध्ये जनजागृती करणार आहे तुर्तास आता आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचं परिणाम, अधिक फायदा किंवा त्याचे होणारे दुष्परिणाम या सगळ्या गोष्टीची कल्पना देणार आहे. 1997 साली पहिला द्रुतगती मार्ग पुणे ते मुंबई झाला. आज 30 वर्ष झाली तरी त्या रस्त्याकडेला कुठंही विकास कामं झालेली नाहीत किंवा त्या रस्त्यावर कुठेही झालेलं नाही. त्या रस्त्याचा लाभ हा पुण्यातून मुंबईला जाणे एवढ्या एकाच कामासाठी झालेला आहे. त्यामुळे शक्तीपीठचा मार्गचं कोण एखादा सांगेल की आपल्याला असं फायदेशीर आहे तसं फायदेशीर आहे, याचा फायदा त्या स्थानिक शेतकऱ्यांना, स्थानिक गावातल्या लोकांना कुठलाही त्या महामार्गाचा फायदा होत नाही. त्यामुळं हा शक्तीपीठ मार्ग होऊ नये, तो रद्द व्हावा आपल्या तालुक्यातून अशा पद्धतीची भूमिका आमची राहणार आहे. सुभाष बापू आहेत, किसन भाऊ ह्या त्यांच्या गावाच्या मधनं ग्रीनफील्ड हायवे जातो. सुभाष बापू कडेगाव तालुक्यातल्या निवरी, आंबेगाव, वडेराबाग या संदर्भात त्यांचं निवेदन करतील. तर अशी लोकांच्या मध्ये जी भावना आहे त्या लोकभावनेला साथ देण्याचं काम आम्ही करणार आहे. जर आपल्याकडे नव्हता तो याच्यापासून झाला होता, शेटपळ पासून कवठेमहांकाळ तालुक्यात जाणून तिथून त्यावेळेपासूनच आम्ही त्याला विरोध केलेला होता. आमचं म्हणणं होतं की ह्या महामार्गाची आवश्यकताच नाही. जो आता प्रत्यक्षात जो महामार्ग अस्तित्व आहे, पूर्ण झालेला आहे, त्या पूर्ण झालेल्या महामार्गावरच पुरेशी वाहतूक नाही. असं असताना त्याला समांतर असणारा दुसरा महामार्ग काढला जातोय. कुणाची मागणी नसताना, त्याची आवश्यकता नसताना हा महामार्ग जुन्या मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात आला म्हणून तो काय होतो का आणि कुणाच्या फायद्यासाठी होतो. या महामार्गानं इथल्या शेतकऱ्याचा काडीचाही फायदा होत नाही असा आमचा अभ्यास आहे. उलट इथल्या शेतकऱ्याचं अतोनात नुकसानच त्यामध्ये होतंय. या शेतगावाला, ज्या गावातून आमचा हा नवीन महामार्ग जातो त्या गावातल्या शेतकऱ्याला
तर त्या लोकांना या शक्तीपीठ महामार्गाचा काही उपयोग नाही, पण जमीन मात्र जाणार आहे. जमीन जाऊन त्याला मोबदला हे काही मिळणार आहे की त्याच्यापेक्षा वेगळी गोष्ट आहे. पण याची आवश्यकता नसताना जर तुम्ही आमच्यावर लादत असाल तर त्याला विरोध केला जाईल आणि लोकांना यामध्ये जागृत करून की जे आता अस्तित्वात असणारे महामार्ग आहेत त्या महामार्गाकडे दाखवून जाईल. आता सांगितलं बापूंनी, पुणे मुंबईचा महामार्ग आहे, समृद्धी महामार्ग आहे. या दोन्ही महामार्गाच्या ठिकाणी शेजारच्या गावाला त्याचा काडीचाही उपयोग होत आहे. तरी त्या गावात तो महामार्ग त्या गावातून गेला म्हणून त्या गावाचा काही वेगळा विकास झाला असं दिसत नाही. उलट तो महामार्ग त्या गावाच्यासाठी अडचणीचाच झालेला आहे. आमचे रस्ते पहिले आहेत की ज्यामुळे आमची वाहतूक व्यवस्थित चालू आहे, आमचं जनजीवन सुरळीत चालू आहे, त्याला बिघडवून तुम्ही वेगळा काहीतरी करत असाल, जेव्हा विकासाचं बोर्डच न देत असाल तर ते बरोबर नाही. त्यासाठी लोकांना संघटित करून त्याला विरोध केला जाईल. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.